नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आंबाडीची अशी डाळ टाकून भाजी बनविणार आहोत। कशी बनवायची ती बघूया। तुम्ही कधी बनविलेली आहे का या पद्धतीने? तर एकदा तरी नक्की बनवून बघा। खूपच छान आणि अगदी खूपच चटपटीत बनते। बघा, मी भाजी तोडून घेतलेली आहे आणि धुवून चाळणीत ठेवलेली आहे। आता मी पाणी उकळत ठेवलं आणि त्यामध्ये ती भाजी उकळून घेतलेली आहे आणि त्यानंतर उकळल्यानंतर ती काढून घ्यायची। अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। पाणी गळू द्यायचं आहे आणि मग आपण प्लेटमध्ये अशी मी थोडी काढून घेतलेली आहे। बघा, आता आपण भाजी बनवूया। तर थोडं मी आता हिला या पद्धतीने म्हणजे थोडे काप करून घेते। तशी ती तर शिजलेलीच आहे, छान मऊसूत शिजलेली आहे। या पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि चवीला तर अप्रतिम बनते ही भाजी। ती या पद्धतीने नक्की बनवून बघा। बघा, मी आता याचे थोडे असे काप करून घेतलेले आहे। आता मी एक वाटीनं मुंगाची डाळ अशी भिजत घातलेली होती, म्हणजे 2 तास झाले असेल। तर बघा, छान भिजून जाते। ह्या डाळीला भिजायला वेळ लागत नाही। आणि छोट्या वाटीने 1 वाटी घेतलेली आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यातनं मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चम्मच आता मोहरी टाकून घेतली आणि जिरं, मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं, मस्त फुललं पाहिजे तेलामध्ये। बघा, मी 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि असं वाटण तयार केलेलं आहे। मिरची, लसूण, आलं, जिरं टाकलेलं आहे आणि याच्यातनं थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे। अशा पद्धतीने वाटण तयार करायचं आहे। आता मी हा कांदा यात तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि छान परतवून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला आपल्याला आता हे वाटणही टाकून घ्यायचं। इतकं छान वाटण हे यात परतवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। मेन म्हणजे आता हे शिजलं पाहिजे व्यवस्थित यामध्ये, तेव्हाच भाजीची चवी भन्नाट तयार होते। मी थोडं हिंग पावडर घेतलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे आणि आता बघा, मी छान असं शिजवून घेतलेलं आहे। आपले वाटण शिजलेलं आहे। अर्धा चम्मच मी तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर आणि जिरे पावडर अर्धा चम्मच, हे सगळे मसाले घेतलेले आहे। हे मसाले टाकून घ्यायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि या आपल्या कांद्याच्या मसाल्यामध्ये छान असं व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, ही डाळ नंतर टाकायची आहे। यामध्ये छान ही डाळ पण आपल्याला परतून घ्यायची आहे। मुंगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही, पण मी सुरुवातीला टाकलेली आहे। बघा, या वेळेला टाकायची आणि व्यवस्थित अलटवून पलटवून छान परतवून घ्यायची आहे। बघा, डाळ छान शिजवून घेतलेली आहे, मी थोडीफार शिजलेलीच आहे। आता आपल्याला ही आंबाडीची भाजी टाकून घ्यायची आहे। खरंच खूप छान बनते ही भाजी। ती या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मला तर खूप आवडते ही भाजी अशा पद्धतीने आणि बनवायला अगदी सोपी। आता व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये आणि 2-3 मिनिटासाठी मी असं तिला झाकून शिजवून घेतलेली आहे, वाफ काढून घेतलेली आहे। बघा, आता आपली भाजी अशी मस्त शिजलेली आहे। आता आपण वाढण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया। खूपच छान भाकरीसोबतही छान लागते ही, एकदम मस्त, आणि पोळीसोबतही मस्त भाजी ही टिफिनवरही देऊ शकता। अशा पद्धतीने आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।